आज पवार साहेब येणार आहेत, अजून पुढे कोण कोण आहे? राहुल गांधी देखील तुम्ही नाव सांगितलं होतं, कसं पुढचे नियोजन? नक्कीच त्यांचंही दौऱ्याचं डिझाईन ते तयार करतायत. 8-10 दिवसाचा वेळ लागेल, परंतु राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अनेक एनडीएचे लोक त्या ठिकाणी, काल BJ कोळसे पाटील आले होते, काही अजून मंडळी आज येणार आहेत. आज आता लाडकी बहीण दाखवली आणि लाडकी मशीन चालवली, म्हणजे लोकांना समजू नये छोटी राज्य सोडून द्यायची आणि मोठी राज्य ताब्यात घ्यायची. हे जे चालू आहे की जोपर्यंत लोकांची उसळी मारत नाही तोपर्यंत हेच त्यांना चालवायचं होतं. पण त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये हात घातला आणि त्यांच्या या EVMच्या बनावटीचा शेवट झाला. तर राम सातपुते यांनी पिठाची तरी गिरणी काढावी असा टोला उत्तम जानकर यांनी लगावला. मी 300 कोटींचा कारखाना काढला असं उत्तम जानकर यांनी म्हटलंय. हवं तर मी राम सातपुतेंना कारखान्यावर शिपाई म्हणून नेमतो अशी टीका देखील उत्तम जानकर यांनी केली आहे. रामशा सातपुते हा खुळा माणूस आहे आणि त्याला विकास केलाय, तर तू मार्केटवाडीमध्ये मॉब पोलिंग घ्यायला घाबरतोय का? आणि मी राजीनामा देतोय, माझ्याबरोबर निवडणूक आयोगाकडे चल आणि त्या ठिकाणी दोघंही पराभूत आणि विजयी दोन्ही उमेदवार जर निवडणूक आयोगाला लेखी देत असतील की या ठिकाणी मतदान बनावट झालेलं आहे आणि त्याला निवडून येण्याची संधी आहे, त्यानं फार विकास कामं केलेली आहेत. आणि राहिला विषय साखर कारखान्याचा, एखादी पिठाची चक्की काढ. उत्तम जानकरनं तो 300 कोटीचा कारखाना काढलाय आणि चालू आहे. पाहिजे तर तुला शिपाई म्हणून त्या कारखान्याच्या गेटवर नेमतो.